बोधकथेचे नाव आहे दुधावरची साय. बाहेर आकाश गुदमरलेले होते. ढगांचा गडगडाटही मधून ऐकायला येई. रस्त्यावरील धूळही सोसाट्याने उडत होती. पालापाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करत होता. रस्त्यावरची रहदारीही अत्यंत तुरळक अशी झाली होती. इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला. विजेनेही त्यातच चमक मारली आणि थाई असा गारांचा पाऊस सुरू झाला. उडणारी धूळ आणि तो पाऊस यांची मध्येच भेट होऊन ती खाली येत होती. त्यामुळे एक प्रकारचा सुवास येत होता. पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांची खिडक्यादारे खाई लावली गेली. काही मुले वडीलधाऱ्या माणसांची नजर चुकवून गारा करण्याकरिता वळचणीला पागोळ्यांच्या आड उभी होती. पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या. गाईच्या आचळांतून दूध काढावे तसे मला वाटत होते ते. इतक्यात भयंकर गडगडाट झाला. कुठेतरी वीज पडली वाटते. पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसाचे पाणी अंगणात चांगले वीतभर साचले. त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या सरींनीच पाऊस वाजंत्री वाजवत होता. पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली आणि त्यावेळी घरात आई ओरडली, शांते कार्टे आहेस तरी कुठं? इतका वेळ पावसात गारा वेचून परकराच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दरवाजाच्या आडोशाला उभी होती. आईला चोरून ती पावसात खेळली. तिने गारा खाल्ल्या वेचल्या. पावसाने तिचे केस भिजले, परकर भिजला. शांते कार्टे आहेस तरी कुठं? पुन्हा आई ओरडलीची थरथर कापत शांती पटकन घरात शिरली. पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली होती आणि आई रागावेल या भीतीनेही ती कापत होती. अशा स्थितीतही गोळा केलेली एक गार तिने तोंडात टाकली. शांती तशा स्थितीत घरात शिरली. पण आईला तिची चाहूल लागली नव्हती. आई घरातून तशीच ओरडत ओटीवर आली, अरे तू तरी पाहिलंस का तिला? कुठं गेली कुणास ठाऊक? तोच शांती आईच्या दृष्टीस पडली. आईने शांतीकडे रागाने पाहिले, मात्र ती जास्तच घाबरली. तिने आपल्या परकराचा हातात धरलेला सोगा सोडून दिला. वेचून आणलेल्या बहुतेक गारांचे पाणी झाले होते. कार्टे, माझा डोळा चुकून मरायला गेलीस का? घरी न जाता परलोकातच गेली. तेव्हापासून शांती आमच्याकडे होती. ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला आईच म्हणे. पोरगी मोठी गुणाची पण खोडकर होती. भयंकर अवखळ. सकाळपासून रात्रीपर्यंत 2-4 जिन्सांची पडझड तिच्या हातून झाली नाही असा दिवसच विरळा. आईही तिच्यावर खूप संतापत असे. आई तिच्याशी नेहमी त्राग्यानेच वागे. तिचे आपले एक पालुपद, माझी पोरगी मरून गेली अन तिची ही कार्टी राहिली आहे मला छळायला माग. मनुष्य किती खोटे बोलत असतो प्रत्येक वेळी. आईने हा छळ आपण होऊनच मागे लावून घेतला होता. शांतीचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते. पण आई कुठे पाठवायला तयार होती? नको ग बाई, माझ्या पोरीची आठवण. मी नाही तिकडं पाठवणार. काय कार्टीला मला छळायचं असेल ते छळून घेऊ दे. माझ्या पोरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेतीये शांतीच्या रूपानं. कार्टे, माझा डोळा चुकवून पावसात कशाला गेली होतीस मरायला? शांती थरथर कापत म्हणाली, पुन्हा नाही जाणार. दरवेळेला तुझं हे असं आहे. काय ग, ते दुधाचं पातेलं कुणी सांडलं? माझ्या हातून पडलं. पण हात कशाला लावायला गेली होतीस त्याला? तू स्वयंपाकघरात नव्हतीस. मांजर खाईल म्हणून मी परकरानं उचलून ठेवायला गेले कपाटात. ते पडलं माझ्या हातून. बरं तर बरं, माझं नशीब बरं, अंगावर सांडून भाजली नाहीस. शांतीने ओळखले आता माराशिवाय आपली सुटका नाही. तिने अगोदरच रडायला सुरुवात केली. तसा आईलाही चेव आला. कार्टे, मी मारायच्या अगोदरच का रडतेस? थांब होमग, मारतेस तुला तर मी. आई उठली. तिने दोरी घेतली. ये पाहू कार्टे इकडं. शांती समोर आली. आईने तिचे हात धरले. बाहेर पुन्हा वीज कडाडली. लखकन प्रकाश, आवाज आणि पाऊस. आई, मारू नको ग. मग कशाला गेली होतीस पावसात? गारा वेचायला. मी तुझ्याकरिताच आणणार होते गारा गोळा करून. आईने हात उगारला. का कुणास ठाऊक, माझ्या मनाचे समाधान झाले. माझ्या डोळ्यांत पाणी आले. माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी कल्पना करून त्या देखाव्यालाच मी नमस्कार केला आणि चटकन डोळ्यांत आलेले पाणी पुसून घरात आलो. आजीच्या आणि नातीच्याही डोळ्यांतून अश्रूंचे सर ओघळत होते. दोघीही एकमेकींना निरखून पाहत होत्या. इतक्यात शांतीचा मुका घेत आई म्हणाली, माझी दुधावरची साय ती.